अरे वा, हा आमच्या सौभाग्यवतीने बनवलेला लाडू, रवा आणि ड्रायफ्रुट्स मिक्स. गेली कित्येक वर्ष ती लाडू बनवते आणि विशेष म्हणजे आमच्या नातवाला हे लाडू फार आवडतात. गेली 14 वर्षे त्याला हे लाडू बनवून ती देते. मी सुद्धा लाडू खात होतो, पण गेले 2-3 वर्षे आता शुगर असल्यामुळे मला हे खाता येत नाही. नाही तर यापूर्वी मी खूप पोट भरभरून लाडू खाल्लेले, एका वेळेला 2-2, 3-3 खात होतो. पण आता हे कधीतरी चोरून खावा लागतो किंवा अर्धाच खावा लागतो डॉक्टरच्या सूचनेनुसार. तर अशा प्रकारचे लाडू बनवण्याची कृती एकदम तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा तिने सांगितली, त्याच्याप्रमाणे तुम्ही हे ट्राय करून बघा. चांगलं भाजून घेतलं. थोडं थोडं भाजलेलं तूप संपूर्ण घेतलं. दीड किलो 1 किलो साखर, हे अर्धा किलो डाळीचं पीठ, भाजून घेतल्यावर पिठी साखर घालायची आणि ती चाळायची. त्याच्यात हे येतात ते परत ह्याच्यात टाकायची, परत साखर दळायची. साखर चाळून घेतली, त्याची ही राहिलेली कणेरी परत मिक्सरला लावणार आम्ही. नाही, आता झालं. 1 किलो दळून झाले. आता ही राहिलेली आपल्या साखरेत मिक्स करून टाकायची, टाकून नाही द्यायची. आता डाळीचं पीठ भाजून घ्यायचं. डाळीचं पीठ चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यात तूप टाकायचं. नंतर लालसर व्हायला बघायचं. आता तूप घालते. तुपात चांगला खरपूस भाजायला पाहिजे. हे डाळीचं पीठ आता उकळ्या मोडून चांगलं भाजून घेतलं तुपात. आता ते रव्यात ओतणार, त्या भाजलेल्या रव्यात चांगलं भाजून घेतलं नाही, कच्चं राहायला नाही पाहिजे. आणि गुटले होऊ नको. गुटलं नाही, पातळ असं व्हायला पाहिजे. आता ते ह्याच्यात रव्यात आणि पिठी साखरेच्या ह्याच्यात ओतायचं, नंतर मिक्स करायचं. रवा आणि डाळीचं पीठ भाजून झालं. आता त्याच्यात काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका हे घालून लाडू वाढायचे एकत्र करून. काजी भाजून दे चुरत्यानं आणि मग फोडून दे. तिचे आम्ही पळवू मग काजी आरडत रवा. खरपूस रवो डाळीचा पीठ भाजून तुपावर चांगल्या तुपात भाजायचा.
आणि मग त्याच्यात पिठी साखर आणि ड्रायफ्रूट, वेलची पावडर ही घालून मनुका लावून ते लाडू वाळायचे. लाडू बनवायचे आणि त्याच्यावर लाडू वाळायचे आणि त्याच्यावर मनुका लावायचा. जर लाडू फसफसत असतील तर तूप घालायचं, गरम गरम करायचं तूप एकदम कडकडीत आणि त्यात तूप घालायचं. फसफसत कारण यात तूप गरम करून घालायचं. गरम करून तूप घालायचं आणि मग परत सगळे एकजीव करायचे. परत सगळं ते मिक्स करायचं. ते तूप घातलेलं असतं ते सगळं एकजीव व्हायला पाहिजे. हे लाडू ज्यांना नातं आवडतं 14 वर्ष त्याला लाडू मी देतोय करून करून. आता तो 11वीत गेला. त्याच्या मित्रांका पण खूप आवडतं माझे. तुम्ही करा आणि तुमचे नातवंक घाला, नातींका नातवंका करून घाला. तर मी पुण्यात असत आणि पुण्यात मी आजच्या भाच्याकडे गेलं आणि आजच्या भाचेसुद्धा मका लाडू केले ना शेंगाचे रवाचे तर खूप छान लागतात. तर तिने लाडू करता करता म्हाका शिकयले आणि कसे लाडू करतात ते रव्याचे. सहसा म्हाका लाडू नाही आवडणार रव्याचे. आईन म्हाका स्पेशली शेंगदाण्याचे लाडू दिलेले पुण्यात जाताना. पण शेंगदाण्याचे लाडू पेक्षा खूप छान गोड काकी प्रेमान गेल्या आणि शेंगदाण्याचे लाडू आवडणार नाही कसं ते दुकानाचे त्याच्यापेक्षा काकीन केलेले खूप चांगले लागतात. तर तुमका जर आवडले नाही तुमका कशी चव कळतली तुम्ही घराकडे आणि खाया. मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय हा लाडू खाऊन मला अर्धा मिनिटच झालाय त्यात मी एवढा संपवलाय. म्हणजे किती तो अप्रतिम झाला आहे त्याचं तुम्हाला दिसतच असेल. तर जरा लाडूवर फोकस कर. लाडूचं टेक्स्चर जरा त्यांना दिसू दे फ्रेम मध्ये लाडूला. तर तुम्ही इथे बघू शकता इथे ड्रायफ्रुट्स आणि म्हणजे रव्याचं ते टेक्स्चर जेव्हा आपण बाईट करतो त्यावेळी एकदम मस्त वाटतं. खरपूसपणा क्रिस्पीनेस आहे त्यामध्ये. तर एवढंच. तर मी एन्जॉय करतो.